महाराज आप भी हाथ लगाओ। आज 14 जुलैला आदिवासी एकता मित्र मंडळाचा 10वा वर्धापन दिन अत्यंत उत्साही वातावरणात बिरसाहेब मनोर येथे साजरा करण्यात आला। या विशेष दिनानिमित्त मंडळाने समाजासाठी उपयुक्त आणि विधायक उपक्रम राबवले। शिवधे अकॅडमीचे विद्यार्थी आणि स्वराज रिक्षा टॅक्सी टेम्पो चालक मालक संघांच्या कार्यकर्त्यांसाठी एक प्रेरणादायी मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते। या शिबिरात विविध मान्यवरांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना आणि वाहन चालक बांधवांना योग्य दिशा व मार्गदर्शन दिलं। कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरले ते म्हणजे केसरी देवी डोकाणिया चॅरिटेबल ट्रस्ट आणि मुकेशजी डोकाणिया यांच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या वसतिगृहाचे उद्घाटन करण्यात आले। या वसतिगृहामुळे अनेक गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आधार मिळणार आहे। त्यासोबत महिलांसाठी आयोजित 6 महिन्याच्या शिलाई प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले, ज्यामुळे महिला सबलीकरणाचा महत्त्वाचा टप्पा गाठण्यात आला आहे। या कार्यक्रमात मनोर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रणवीर बैस आणि जिल्हा वाहतूक शाखेचे प्रमुख सुरेश साळुंके यांनी उपस्थितांना वाहतूक शिस्त, सुरक्षा आणि सामाजिक जबाबदाऱ्या या संबंधी अभ्यासपूर्ण मार्गदर्शन दिलं। या प्रसंगी स्वामी श्री भारतानंद सरस्वतीजी महाराज यांनी सर्वांना आशीर्वाद दिले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संतोष जनाठी यांनी केले, तर सूत्रसंचालनाची जबाबदारी कुमावत सर आणि किरकिरा सर यांनी उत्तम प्रकारे पार पाडली। मंगेश गोंड यांनी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन करत उपस्थितांचे मनापासून स्वागत केले। गणेश हाडळ यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेच्या युवा टीमने कार्यक्रमाच्या प्रत्येक टप्प्यावर अत्यंत शिस्तबद्ध आणि प्रभावी भूमिका पार पाडली। या प्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवर, लोकप्रतिनिधी, विद्यार्थी, चालक मालक व आदिवासी एकता मित्र मंडळाच्या महिला आणि पुरुष कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। 10 वर्षापूर्वी सुरू झालेल्या या संघटनेच्या प्रवासाने आज सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक पातळींवर अनेक सकारात्मक बदल घडवले आहेत। हा वर्धापन दिन केवळ उत्सव नव्हता, तर समाज घडवण्याच्या दिशेने टाकलेले एक ठोस पाऊल होतं, जिथे एकता, श्रमता आणि सेवा हेच खरे उद्दिष्ट होते। आदिवासी एकता मित्र मंडळाच्या या प्रवासास मनापासून शुभेच्छा। न्यूज पोलीस रिपोर्टर अपू बुकले, मनोर। करत असतो, सेवा करतो, सेवेच्या सोबत संघर्षही करतो। आज बऱ्याच आदिवासी संघटना अशा आपल्याला दिसतील की ज्या संघर्ष करतात पण सेवा करत नाही। आम्ही सेवाही करतो आणि संघर्षही करतो, हे दोन्ही करतो आणि या सगळ्याला आम्ही संघटनात्मक रूप सुद्धा देण्याचा प्रयत्न केलेला आहे। आदिवासी एकता मित्र मंडळाच्या वेगवेगळ्या गावांमध्ये 40 गावपाड्या कमिट्या आपण आपल्या आहेत आणि या 40 गावपाड्या कमिट्यांसोबत इथे जे युनियन बसलेले आहेत, 9 ठिकाणी रिक्षा युनियन, टेम्पो युनियन, टॅक्सी युनियन आपले आहेत। वनमजूर संघटना आपली पालघर जिल्ह्यातली, संपूर्ण पालघर जिल्ह्याची आहे। मलेरिया फवारणी कामगार संघटना आहे, माथाडी युनियन आहे। त्यासोबत आपण हे सगळं करण्यासाठी महिला सक्षमीकरणाचा विभाग चालवतो, युवा विभाग चालवतो, हे सर्व विषय चालवतो। आणि म्हणून मागाशी म्हटलं की 2च युनिट इथे बोलवली, बाकी कोणाला बोलवलं नाही, नाही तर खूप संख्या झाली असती। आताच 2 युनिट बोलवली तरी बसायला जागा इथे नाही। आणि हे असं संघटनात्मक काम करत असताना आपण सगळेजण आज वर्धापन दिना, हा वर्धापन दिनाच्या दिवशी फक्त 2 गोष्टी आपल्या सगळ्यांना आणि आपले मान्यवर जे उपस्थित त्याच्या सगळ्यांच्या माहितीसाठी, हे सगळं काम करत असताना आपण वेगवेगळ्या ज्या आपल्या विचाराने चालणाऱ्या सेवा संस्था आहेत। आपला विचार म्हणजे काय? आपला विचार म्हणजे राष्ट्राचा विचार, देश प्रथम असं म्हणणारा विचार, या म्हणणाऱ्या वेगवेगळ्या संस्था आहेत। या सगळ्या संस्थांच्या मदतीने आपण हे सगळं काम उभं आजपर्यंत केलेलं आहे। जसं या ठिकाणी सेवा विवेक आपण सगळ्यांनी काम पाहिलं असेल, आपण खालीवर टोल नाका सोडला की डावीकडे एक सेवा विवेक म्हणून एक मोठा बॅनर तिथे लागलेला दिसेल, तो मोठा प्रकल्प चालतो, त्याचे ते मुकेशजी उभे आहेत। मुकेशजी सेवा विवेकचे CEO आहेत। असे ज्या संस्था आहेत, या सगळ्या संस्थांच्या मदतीने आपण ही सेवेची कामं, धार्मिक कामं, आध्यात्मिक कामं आणि संघर्षाची कामं, संघटनात्मक कामं या विषयाने आपण
सातत्याने करेल आहे. अशा वेगवेगळ्या 10-12 संस्था आहेत, त्यांची मदत आपण या कामांमध्ये घेतो. आजच्या वर्धापन दिनानिमित्त या सगळ्या संस्थांचा सुद्धा मी खूप खूप धन्यवाद देतो.